कोल्हापूर जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या अनेक अनुदानित शाळांमध्ये शालेय पोषण आहार योजनेत बोगस दाखले, बनावट विद्यार्थी नोंदी व उपस्थिती फुगवून सरकारी निधीचा अपहार झाल्याचा गंभीर संशय असून या गैरप्रकारांची सविस्तर माहिती शिक्षण विभागाकडे उपलब्ध असतानाही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। ही बाब चिंताजनक ठरत आहे। विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संबंधित शाळांनी शालेय पोषण आहार योजनेचा थेट लाभ घेतलेला असून विद्यार्थ्यांची संख्या जाणीवपूर्वक वाढवून दाखवणे, खोटी प्रमाणपत्र सादर करणे व त्या आधारे निधी उचलणे असे अनेक प्रकार काही शाळांमध्ये घडल्याचे निदर्शनास आले आहेत। या सर्व बाबींची नोंद जिल्हा परिषद कोल्हापूर शिक्षण विभागाकडे लेखी स्वरूपात उपलब्ध असल्याची माहिती आहे। विशेष म्हणजे इतक्या गंभीर स्वरूपाच्या तक्रारी व कागदोपत्री पुरावे असूनही संबंधित शाळा, मुख्याध्यापक, व्यवस्थापन तसेच पोषण आहार पुरवठादारांवर कोणतीही शासकीय अथवा फौजदारी कारवाई झालेली नाही। त्यामुळे शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर आणि इच्छाशक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। या प्रकरणात सखोल चौकशी झाल्यास मोठा आर्थिक घोटाळा उघडकीस येण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत असून तपासादरम्यान आणखी अनेक शाळांमधील गैरप्रकार समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही। मात्र प्रशासन स्तरावर होत असलेली दिरंगाई संशयास्पद मानली जात आहे। शालेय पोषण आहार योजना ही विद्यार्थ्यांच्या आरोग्य व पोषणाशी थेट संबंधित अत्यंत महत्त्वाची शासकीय योजना असून अशा योजनेत भ्रष्टाचार होत असूनही कारवाईचा अभाव दिसून येत असल्यास तो सार्वजनिक विश्वासाला तडा देणारा प्रकार असल्याचे मत व्यक्त होत आहे। दरम्यान जिल्हा परिषद प्रशासनाने या प्रकरणात तत्काळ विशेष चौकशी समिती नियुक्त करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच संपूर्ण प्रकरणाचा पारदर्शक व लेखी अहवाल जनतेसमोर मांडावा अशी मागणी विविध स्तरातून पुढे येत आहे।